प्रेमाची गोष्ट या मालिकेचा आजचा सोमवारचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सावनी ही मुक्ताजवळ येते आणि मुक्तावर चिडून म्हणते, तू खरंच खूप बनलेली बाई आहेस, तू माझ्याबरोबर किती मोठा गेम केलास, मला फसवलंस, मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि तू माझ्या पाठीवर वार केलास। मुक्ता चिडून म्हणते, हे काय बोलताय, असे मोठे मोठे शब्द नका वापरू, मी काय तुमच्या पाठीवर वार केला। तर सावनी म्हणते, केलासच, तू माझ्याशी गोड बोलत राहिली आणि आज माझ्या मुलीला तू माझ्यापासून हिसकावून घेतलं, एका आईला एका मुलीपासून दूर केलं। तेव्हा मुक्ता म्हणते, मी फक्त सईचा विचार केला की सई कोठे आनंदी राहील। तेव्हा सावनी म्हणते, काही बोलू नको, तू हा सगळा प्लॅन तयार केला होता, मला हर्षला आणि सागरला तुझ्याकडून शिकायला हवं की प्लॅन कसा तयार करतात। तू कधीही आई बनू शकत नाही, तुझं लग्न होत नव्हतं म्हणून तुला रेडीमेड नवरा आणि रेडीमेड मुलगी मिळाली, यासाठी तू हा सगळा प्लॅन तयार केला। हे ऐकून मुक्ताला मोठा धक्काच बसतो। सावनी चिडून म्हणते, मी तुला श्राप देते, तू कधीही सुखी राहणार नाही, तुला संसाराचं आई होण्याचं सुख कधीही मिळणार नाही। हे ऐकून मुक्ता खूप घाबरते। तर इकडे मुक्ताची आई ही स्वामींपुढे हात जोडते आणि म्हणते, स्वामी तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात, तुमच्यामुळे आज माझ्या मुक्ताला आई होण्याचं सुख मिळालं, संसाराचं सुख मिळालं, तुम्ही सगळं केलं, मी का ही सुद्धा स्वामींचे आभार मानते। इकडे मुक्ता ही सावनीला समजवण्याचा प्रयत्न करते, मी असं काहीही केलेलं नाहीये, तुम्ही मला चुकीचं समजताय, परंतु सावनी ही तिला दोषच देत असते। तेवढ्यात इंद्रा तेथे येते। सावनी मुक्ताला बोलते, हे पाहून इंद्राला खूप राग येतो आणि ती म्हणते, ए चांदणे, तुझी हिंमत कशी झाली माझ्या सुनबाईला काही बोलण्याची, ती आता मुक्ता गोखले नाही राहिलीये तुझं गपचूप ऐकून घ्यायला, तर मुक्ता कोळी झालीये आणि ती तुला नाही सोडणार, तू तिची अक्कल काढतेस का, तुला तिने मुलीपासून दूर केलं का, तसं काही नाहीये, तुला आई असणं काय माहित आहे का, आई मुलांना कसं वाढवते ते माहिती आहे का, मुलांना हॉस्टेलमध्ये टाकलं की मुलं मोठी होतात असं तुला वाटतं, जर तुला सईबद्दल इतकंच वाटत असतं तर तू 6 महिन्यांच्या सईला टाकून गेलीच नसती। या इंद्राने सईला सांभाळलं, हाताचा पाळणा केला, डोळ्यांचे बल्ब केले, तोंडातला घास तिला खाऊ घातला आणि मोठं केलं, यानंतर माझ्या सुनेला काही बोलायचं नाही, बोललीस तर तुझी जीभ हासडून तुझ्या हातात देईल, निघ आत्ताच्या आत्ता येथून, असं म्हणून इंद्रा सावनीला तिथून हकलून लावते। तेव्हा मुक्ता खूप घाबरते। इंद्रा तिला विचारते, तू का गप्प बसली होती, माझ्या मुलाशी भांडायला तर टेलिव्हिजन चॅनलच्या ऑफिसमध्ये गेली, दारातून भांडायची आणि सावनीचं सगळं का ऐकून घेतलं। तेव्हा मुक्ता सांगते की ती मला म्हणाली, मी तिच्या मुलीला हिसकावून घेतलं, आईला मुलीपासून दूर केलं, मी कधीही सुखी राहणार नाही। तेव्हा इंद्रा म्हणते, ती काहीही बोलते, तिला फक्त तिच्या 6 फुटाच्या बैलाला खुश करण्यासाठी, सागरची जिरवण्यासाठी सई हवी होती, तिला जर सईबद्दल खरंच प्रेम असतं तर ती सईला सोडून गेलीच नसती, आई म्हणून ती नालायक आहे, तू तिचा विचार करू नको। एका आईला आपलं काळीज हे दणकट ठेवावं लागतं, मुलाबद्दल ती कितीही प्रेमाने वागत असली तरी सुद्धा दुसरं कुणी तिच्या आईपणावर बोट ठेवलं तर वाघिणीसारखं बनायचं, आपली नखं बाहेर काढायची। ही बिलंदर मांजर जर तुला पुन्हा कधी आडवी गेली तर तिला सोडू नकोस, असं म्हणून इंद्रा तेथून निघून जाते। मुक्ता तिला ही गोष्ट पटते। इकडे घरी सगळेजण सईच्या येण्याची तयारी करत असतात। मुक्ता त्यांना सांगते की कोर्टाने कसा काय निकाल दिला, सगळे खूप खुश असतात। तेवढ्यात बापूस घरी येतात आणि मुक्ताकडे गाजर देतात। मुक्ता सांगते, सईला गाजराचा हलवा खूप आवडतो ना, म्हणून मी तो करणार आहे। तेवढ्यात स्वातीला फोन येतो की सई खाली आलीये। सागर हा खालीच उभा असतो। सई त्याच्याजवळ येते, मुक्तालाही मिठी मारते, हे दोघे खूप खुश होतात। इंद्रा आणि मुक्ता हे सईला वरती घेऊन जातात। तेव्हा सागर हा हर्ष आणि सावनी जवळ येतो आणि म्हणतो, तुम्हाला मी म्हटलं होतं ना की तुम्ही माझ्या मुलीला माझ्याकडे आणून द्याल आणि आज ते झालंय। तेव्हा हर्ष हा सागरला म्हणतो की तुला काय वाटतं, तू जिंकलायस का, पण तसं काहीही नाहीये, माणूस लग्न का करतो, त्याला आयुष्यात जोडीदाराची गरज असते, सुख हवं असतं, प्रेम हवं असतं, परंतु तू या मुलीशी लग्न केलंय, मुक्ताशी लग्न केलंय, जी तुझा तिरस्कार करते, तू सईचा बाप होण्याचा लायकी नाही असं समजतेस आणि अशा मुलीबरोबर लग्न करून तुला काही मिळालेलं नाहीये, तू हरलायस। मुक्ता हे सगळं ऐकत असते। सागर म्हणतो, असं तुला वाटतं पण मला नाही वाटत, आज तू माझं सर्वस्व, माझी मुलगी मला परत केलीये,
माझ्याकडे सगळं होतं, माझं कुटुंब होतं, नाव होतं, पैसा होता, बिझनेस होता. फक्त माझ्या मुलीचं बालपण आणि माझं घरपण नव्हतं. मी ज्या मुलीशी लग्न केलंय ना, ती मला सगळं देणार आहे. ती माझ्यासाठी बेस्ट मुलगी आहे. हे ऐकून सावनी आणि हर्षला मोठा धक्काच बसतो. हर्ष खूप चिडतो. सागर म्हणतो, गप्प बसायचं. मला तर तुझी आणि या सावनीची कीव येते. मुलगा हा एखाद्या मुलीशी लग्न करतो, तिला आपलं नाव देतो, त्यासाठी गट्स लागतात. जेव्हा या सावनीने मुक्ताच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलं, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा पाहिला, तेव्हा तिचे डोळे भरून आले होते. कारण तिला माहितीये तू कधीही तिच्याशी लग्न करणार नाही, तिला हे सुख देणार नाही, कारण तुझ्यात तेवढी हिंमत नाहीये. हर्ष खूप चिडतो आणि म्हणतो, कुठून आला इतका ॲटिट्यूड? या मुलीसाठी का? कोण ही मुलगी? सागर चिडून म्हणतो, गप्प बसायचं. माझी बायको आहे ती मुक्ता सागर कोळी, तिच्याशी असं नाही बोलायचं. तेव्हा सावनी आणि हर्षला मोठा धक्काच बसतो. तर मुक्ता मात्र खूप खुश होते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सई मुक्ताजवळ हट्ट धरणार की सागरला भरव. तेव्हा मुक्ता सागरला भरवणार आणि सगळे खूप खुश होतील. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.